लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। लातूर येथे वीज मंडळ कंत्राटी कामगारांचे प्रलंबित मागण्यांसाठी 2 दिवस कामबंद आंदोलन। महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं आंदोलन। महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत असून लातूर जिल्ह्यातील देखील संघटनेच्या वतीनं आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 2 दिवस कामबंद आंदोलन करण्यात आलं। यामध्ये प्रामुख्याने 60 वर्षापर्यंत शाश्वत रोजगार देण्यात यावा, त्याचबरोबर समान काम समान वेतन, 30% पूरक भत्ता देण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी हे कामबंद आंदोलन करण्यात येत आहे। संघटनेच्या वतीनं हा आंदोलनाचा 5वा टप्पा असून या आंदोलनाची दखल राज्य सरकारतर्फे घेण्यात आली नाही तर 5 मार्च मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील आंदोलकांतर्फे देण्यात आला आहे। या आंदोलनावेळी सर्व आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील केल्याचे बघावयास मिळालं आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन।